राज्य सरकारने तृतीयपंथी कल्याण मंडळाची पुनर्रचना केली आहे आणि या कल्याण मंडळाच्या सह उपाध्यक्षपदी नांदेडच्या डॉक्टर सानवी जेठवानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे ते पत्र त्यांना दिलं आहे. नेमकं तृतीयपंथी कल्याण मंडळ नेमकं तृतीयपंथीच्या हितासाठी काय काम करतं याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर सानवी जेठवानी आहेत. टीव्हीमध्ये तुमचं स्वागत आहे. खरं तर तृतीयपंथीसाठी सरकारनं कल्याण मंडळ काढले, ही दुसऱ्यांदा बांधणी झाली, त्याची काय सांगा? तृतीयपंथी कल्याण मंडळ ही खरं तर महाराष्ट्राची फार मोठी गरज आहे. कारण आमचा समाज, आमचा समुदाय हा पूर्णपणे उपेक्षित राहिलेला घटक आहे, ज्याच्या कारणाने अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार, ज्यामध्ये तुमचे अनेक गोष्टी आहेत ज्या की वंचित राहिलेला हा समुदाय आहे. याचा प्रश्न सोडवण्यासाठी मागच्या वर्षी आमच्या महाराष्ट्र शासनानं तृतीयपंथी धोरण 2024 लागू केलं. ते आणलं, त्याचा GR आला. पण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी काहीतरी माध्यम लागतं, मार्गदर्शन लागते, चालना लागते, कमिटी लागते. तोच म्हणजे तृतीयपंथी कल्याण मंडळ. नालसा जजमेंट सुप्रीम कोर्टानं ज्यामध्ये तृतीयपंथांचे हक्काचं संरक्षणचं अधिनियम झालं होतं ते 2014, त्यानंतर ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन राईट ॲक्ट 2019, यानंतर सुप्रीम कोर्टानं प्रत्येक राज्याला एक हे दिलं होतं, आदेशित केलं होतं किंवा सूचना केल्या होत्या की आपल्याला एक संरचना बॉडी बनवायची ज्या अंतर्गत तृतीयपंथांच्या हक्कांचं, त्यांचे मानव अधिकारांचं, त्यांच्या कल्याणाचे, त्यांच्या येणाऱ्या समस्यांना सोडवण्याचे, प्रश्नाचे मांडण्यासाठीचे आणि त्याला योजनेअंतर्गत आणण्यासाठीचं जे काही करता येईल काम, त्यासाठी एक मंडळ असावं. त्या अंतर्गत हे मंडळ तयार करण्यात पुनर्रचना करण्यात आलेली आहे. बरं, या तृतीयपंथी कल्याण मंडळावर कोण कोण आहे, याचा अध्यक्ष कोण आहे, सहाध्यक्ष कोण आहे, सदस्य कोण कोण आहेत? यामध्ये अध्यक्ष सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आदरणीय संजय शिरसाट साहेब आहेत. सह अध्यक्ष राज्यमंत्री माधुरीताई मिसाळजी आहेत. त्यानंतर उपाध्यक्ष प्रिन्सिपल सेक्रेटरी प्रधान सचिव सामाजिक न्याय विभाग. त्यानंतर सह उपाध्यक्ष मी डॉक्टर सानवी जेठवानी आहे. यानंतर 2 सदस्य घेतलेले आहेत, एक विधान परिषदमधून, एक विधानसभामधून, आणि त्यानंतर असे आमचे 10 अनेक अशासकीय तृतीयपंथी सदस्य आहेत आणि आणखी असे एकूण मिळून 36 टोटल मेंबर्स आहेत त्याच्यामध्ये. याची रचना अशा पद्धतीने, ज्यामध्ये अनेक सचिव, उपसचिव वेगवेगळ्या विभागाचे आहेत, त्यांना याच्यामध्ये सामील करण्यात आलेलं आहे. आपण बघितलं तर यापूर्वी सुद्धा तृतीयपंथी कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली होती. आता नव्याने आहे त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. येत्या काळात तृतीयपंथीसाठी कल्याणाचे निर्णय या मंडळातून होतील का? बघा, 100% होतील. आता ही रचना झाली आहे आणि जेव्हा उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री होते तेव्हा मुंडेंच्या काळामध्ये, मुंडे जेव्हा सामाजिक न्याय मंत्री होते त्यांच्या अंतर्गत झाली होती. पुन्हा कायापलट होऊन एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून हा प्रश्न ऐरणीवर होता की तृतीयपंथी मंडळ व्हावा. आमच्या समुदायाकडनं डिमांड होती. 2.5 वर्ष मी खूप पाठपुरावा घेतला. मी एकटीच नाही तर आमच्या समुदायानं कंटिन्युअस पाठपुरावा घेतला की आपल्याला आपला मंडळ मिळावा. तर शेवटी हा मंडळ मिळालेला आहे. आता आमचा पहिला उद्देश राहील की आमचा समुदायाचा सर्वे आमच्या समाजाच्या विभागाने व्हावं, सामाजिक न्याय विभागाच्या वतीने व्हावं. त्यानंतर आमचे अनेक जी समस्या आहेत, खूप आहेत, हळूहळू एक प्रश्न आम्ही या मंडळाच्या माध्यमाने, मीटिंगच्या माध्यमाने मांडणार. त्याच्या बैठका लवकरात लवकर जास्तीत जास्त व्हावेत. याला सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी एक विशेष निधी द्यावा, जेणेकरून त्या माध्यमाने जे काही काम असतील कल्याणाचे ते या मंडळाच्या माध्यमाने होईल, अशी आमची योजना आहे की आम्ही अशा पद्धतीने काम करू. बरं, साधारणपणे राज्यात आता तृतीयपंथींचा ऑन रेकॉर्ड किती आकडा आहे आणि ऑफ रेकॉर्ड किती आहे? तसं पाहिलं तर मी जेव्हा ऑक्टोबरमध्ये हा आकडा सामाजिक न्याय विभागातून काढलं होतं ते माझ्याकडे 4000चा आहे. नंतर माझ्याच बांधवांनी सांगितलं की त्यांनी अपडेट घेतले. ते आता मी पहिली बैठका होईल किंवा जेव्हाही सामाजिक न्याय विभागात माझ्या पदाचा वापर करून आता मला घ्यायला पाहिजे किती आकडा आहे, तर ते जवळपास 5000 5,500 आकडा ऑन पेपर आहे. पण ऑफ द रेकॉर्ड आमच्यामध्ये 2 आहेत, एक डिक्लेअर्ड, एक नॉन डिक्लेअर्ड. डिक्लेअर म्हणजे जी लोक ओपनली स्वतःला तृतीयपंथी म्हणू शकतात, कारण आपल्या इथं बऱ्याच गोष्टी समाजाच्या अशा परंपरेअंतर्गत फार लोक डिक्लेअर करत नाहीत. त्यामुळं आमचं असं आहे की डिक्लेअर ओपनली जे आहे ते 1.25 ते 1.5 लाख निघू शकतात आणि त्या अंतर्गत बाकीचे जे नॉन डिक्लेअर्ड आहेत ते 3 ते 5 लाख असू शकतात, असं आमचं म्हणणं आहे. बरं, आपण जर बघितलं तर तृतीयपंथीवर असे आरोप होतात की ते रस्त्यावर लोकांसोबत आरेरावी करतात, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बघा, माझा समुदाय हा बिचारा उपेक्षित राहिलेला आहे. त्यांना सहन करून इथपर्यंत यावं लागलं आहे. त्याचं कारण आहे
की बघा घरी हाकलल्यानंतर रस्त्यावर फेकल्यानंतर तो करणार काय? शेवटी भीकच मागणार ना. शिक्षणासाठी पैसा नाही, जिथं जेवणासाठी पैसा नाही, मग काय करणार? भीक मागणार. आणि तो जो आक्रोश म्हणताय आपण, तो आक्रोश नाही, मुळात ते काय आहे की त्याचं ना मधून ती चिडचिड होते. आपणही घरी काही गोष्टी आपल्यानुसार झाल्या नाही तर आपण चिडचिड करायला सुरू करतो. ते आक्रोश त्या पद्धतीने निघतं आणि त्यांना पैशांची खरी गरज असते, म्हणून हा या पद्धतीनं भीक मागायची वेळ त्यांच्यावर येते. जेव्हा तृतीयपंथाची लक्षणं एखाद्या मुलीत दिसली तर पालकांनी स्वीकारलं पाहिजे का? आणि पालक का स्वीकारत नसतील? आपल्या समाजमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे समाजाची ही विचारधारा, की वो क्या सोचेगा, वो क्या बोलेगा. अरे बाबा, वो क्या सोचेगा, वो क्या बोलेगा पेक्षा आपण काय विचार करतोय? पालकांनी जर लेकराला घरीच ठेवलं तर त्याला शिक्षण नाही का मिळणार? हे बघा, त्याला सगळंच पाहिजे, पालकांनी स्वीकार केलंच पाहिजे. आज आम्ही गुरु शिष्य परंपरेत असतो, आम्हाला गुरुचा आधार घ्यावा लागतो. आज आपण आध्यात्मिक गुरु घेतो, आज आपण शिक्षणात गुरु घेतो, सगळे गुरु असतात. हाही गुरु असलाच पाहिजे, मी म्हणत नाही की गुरु परंपरा मोडली पाहिजे, पण पालकांनी स्वीकार केला. आणि गुरु दुसरा कसंच, गुरु बिना ज्ञान अधुरा, ज्ञान बिना जीवन अधुरा. हे दोन्ही मेल जर आला, गुरुचं ज्ञान मिळेल, गुरुची परंपरा मिळेल आणि पालकांकडनं घराची स्वीकृती मिळेल. या दोन्ही गोष्टी संगम झाल्या तर त्या पिल्लूचं किंवा आमच्यासारख्या समुदायाचं खूप मोठं उद्धार होईल. अनेक आपण कार्यक्रम बघतो, तसेच संमेलन होत होतं, अनेक शिबिरं केलं जातात. तृतीयपंथीयांसाठी असं काही शिबिर आयोजित केलं जातं का? आणि त्यापूर्वी कधी झाले का? आमच्या समुदायाचे सेपरेट कार्यक्रम असतात. त्याच्यामध्ये रोटीचा कार्यक्रम असेल, आमचे तृतीयपंथी महोत्सव होतात. आता एका 15-20 दिवसाखाली किंवा महिन्याखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकाने एक सुंदर किन्नर महोत्सव कार्यक्रम घेतला होता. आपण नांदेडला इंद्रधनू म्हणून किन्नरांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेतला होता. असे आता शिबिरं, सांस्कृतिक कार्यक्रम, आमचे समुदायातले काही पारंपरिक धरोहरचे कार्यक्रम असतात, हे सगळे होत असतात. पण आता आमची इच्छा आहे की सामाजिक न्याय विभागाच्या आम्ही जे कल्याण मंडळ आलं, या माध्यमाने चर्चासत्र आणि विशेष म्हणजे मोठं सांस्कृतिक कार्यक्रम आणि योजना कशा पद्धतीने येत आहेत आणि काय करता येईल असे सुद्धा कार्यक्रम आमच्या माध्यमाने व्हावं किंवा या बोर्डाच्या माध्यमाने व्हावं, ही आमची अपेक्षा आहे. माझा एक असा प्रश्न आहे की नेमकी ही संख्या कशी वाढते, म्हणजे टक्केवारी कशी वाढते या संख्येची तृतीयपंथीयांच्या? आता पुरुष आणि स्त्री कसा वाढतोय, तोही जन्म घेऊनच वाढतोय ना. त्या पद्धतीने तृतीयपंथी जन्माला येतो, देवानं दिलेला जन्म. आता तो कसा येतो किंवा हा काही वेगळा नाही की अचानक कसा आला किंवा हा कसं झाला. अपंगत्व येतो माणसाला, पण आम्ही डिसेबल नाही ना, आम्ही मनुष्य आहोत. फक्त एक वेगळे लिंगाची ओळख आम्हाला देण्यात आलेली आहे. का? कारण आमच्यामध्ये शरीर वेगळा असतो आणि विचारधारा किंवा मानसिकता वेगळी असते. त्यामुळं आमचा जन्म थोडं उशिरा कळतो, म्हणून लोकांना वाटतं की संख्या वाढत चाललेली आहे. खरं तर जन्मापासूनच ती ओळख असते, फक्त कळायला थोडं उशीर होतो. म्हणून या पद्धतीचं आपला प्रश्न आला आहे की संख्या कशाला वाढाली, ती कळायला उशीर होतो. कशी वाढत असते आता जसं टक्केवारी किती वाढते? टक्केवारीला आम्हाला सांगता येणार नाही, कारण सध्या ज्याचे सर्वेच नाही. 2011च्या सेन्ससमध्ये भारतामध्ये 40,000 त्या पद्धतीने तृतीयपंथी. मग आम्ही टक्केवारीमध्ये कसं मोडणार? म्हणून तर आम्ही म्हणतो ना की आम्हाला एक प्रॉपर एजन्सीच्या माध्यमाने सर्वे करायला पाहिजे. दरवर्षी सर्वे झाला तर किंवा किमान 2-3 वर्षांना सर्वे झाला तर आम्हाला वाटेल की काय पद्धतीने टक्केवारी वाढते. ती सर्वे झाल्यानंतर आम्ही सांगू शकू आपल्याला. आता जे राज्य सरकारनं कल्याणकारी मंडळ काढले, याची काही नियमावली ठरवली का? आता बैठक झाली पाहिजे, निधीचे वितरण झालं पाहिजे, की तृतीयपंथीसाठी या कल्याणकारी मंडळाच्या वतीनं विशेष योजना राबवल्या पाहिजे? या मुळात या मंडळाचा उद्देशच हे की सगळ्या कल्याणकारी योजना आणि जे की तृतीयपंथी धोरण 2024 आले हे लागू करून लोकांपर्यंत पोहोचवणं हा मेनच उद्देश आहे. पण निधीच्या बाबतीत किंवा याची बैठका कशा असल्या पाहिजे, हे आता पहिली बैठक जेव्हा आमची होईल किंवा आता आम्ही पहिल्या मंत्र्यांना जेव्हा भेटू तर आम्ही एक इव्हेंट कॅलेंडर ज्याला म्हणतो, वार्षिक अहवाल, वार्षिक कॅलेंडर आम्ही बनवू, ज्याच्यामध्ये मीटिंग्स कशी व्हायला पाहिजे, त्याचे कार्यक्रम कसे राबले पाहिजे, कुठल्या कुठल्या योजना आल्या पाहिजे, किती निधी दरवर्षी मिळायला पाहिजे, जेणेकरून हे सगळं आता कल्याण मंडळ डिमांड करणार आहे, मागणी करणार आहे. आता तुम्ही कल्याणकारी मंडळाच्या सहउपाध्यक्ष आहेत, तृतीयपंथीयांना काय विनंती असेल, आव्हान असेल? तृतीयपंथीयांना तुमची काय विनंती असेल, आव्हान असेल?
माझ्या समुदायाने माझ्याकडं एक चांगल्या उद्देशानं माझ्याकडं पाहावं. आपला नेता नाही तर तुमच्या समुदायातलं एक कार्यकर्ता म्हणून मला पाहावं. समुदायाचे जे काही प्रश्न असेल ते मी नक्की सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. त्यामध्ये प्रत्येक हे बघा जिल्ह्यावाईज वेगवेगळ्या समस्या असतात. तसं आहे आमच्या समुदायाच्या विभागावाईज जे कुठं राहतो तिथं वेगवेगळ्या समस्या आहेत, पण बेसिक गरजा आम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही सर्व माझ्यासोबत असाल, तुम्ही सर्वांनी जर साथ दिली तर हा खूप मोठा यश आपल्याला मिळू शकतो. कारण मंडळ हा फार मुश्किलीने तयार झालेला आहे. 2-2.5 वर्षाची तप याच्या आणि तप आमची काय म्हणतात त्याच्या मागची पाठराख, त्याच्यामध्ये आम्ही पाठपुरावा केला म्हणून आतापर्यंत झाली. आता समुदायांनी साथ द्यायची, एक साखळी म्हणून आपल्या ज्या डिमांड्स आहेत त्या पूर्ण करून घ्यायचा, तरच हे समस्या सोडवण्यासाठी आम्हाला संधी मिळेल आणि काम करण्याची उमेद मिळेल. बरं, समाजाला काय आवाहन करणार आहात? समाजाला तर खूप आव्हान करण्यासारखं आहे. समाजांनी आता तृतीयपंथांना जेव्हा घरी आलं किंवा आपल्याला दिसलं तर त्याला एक द्वेषाची भाव न ठेवता, एक वेगळा प्राणी न समजता एक मनुष्याच्या दृष्टिकोनाने पाहावं. आता रोजगारमध्ये असेल तर त्याला संधी द्यावी, शिक्षणामध्ये असेल तर त्याच्याशी चांगलं वागावं. त्याला हे जे हीन भावनेने बघू नये, दृष्टिकोन बदलू नये, चांगला ठेवावा आणि पालकांनी स्वीकार करून आपल्या लेकराला घडवण्याची जिम्मेदारी घ्यावी, तर आपल्या देशामध्ये चांगलं घडेल. आणि महाराष्ट्रामध्ये आपण राहतो तर महाराष्ट्रामध्ये ही चांगले त्यांच्या उन्नती होईल आणि समुदायाला चांगली चालना मिळेल. शेवटचा प्रश्न विचारतो. कल्याणकारी मंडळ झाले, मात्र आता सरकारला काय विनंती असेल? सरकारनं काय केलं पाहिजे कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून? सगळ्यात पहिला काम सरकारने आम्हाला निधी वाटप करावं. आमच्या कल्याण मंडळाला राज्यमंत्री दर्जा प्राप्त, जसे इतर हे आहे ना कल्याण मंडळ, तशा पद्धतीने याची संरचना तशीच असली पाहिजे, जेणेकरून आम्हालाही मानाने. उत्तर प्रदेशमध्ये असंच आहे, याला ज्या पदावर मोठे किंवा अध्यक्ष उपाध्यक्ष जे कोणी त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे, आम्हालाही मिळायला पाहिजे. निधी वितरित करून द्या, आम्हाला कार्यालय द्या. आमचं कार्यालय पण नाही, आमचं मंडळ झालंय पण कार्यालय कुठे? आमची इच्छा आहे की मंत्रालयात कार्यालय पाहिजे. बाहेर कुठे टाकलं तर कोण आमच्याकडे येणार? मंत्रालय तृतीयपंथी कार्यालयीन कामानिमित्त फिरतोय तर किती आनंदाची गोष्ट आहे. आम्हाला त्या पद्धतीने योजना राबवण्यासाठी आम्हाला काय म्हणतात निधी द्यावं, आमचे सर्वे करावे, आमच्या ज्या काही मागण्या, ज्या बेसिक गरजा आहेत ते पटकन सॉल्व्ह करावं, जेणेकरून आम्हाला लवकरात लवकर या योजना जनसमुदाय, आमच्या गरीब विचार करणाऱ्या ज्या समस्यांना गरज आहे, अतिशय गरज आहे, त्यांना लवकरात लवकर पोहोचत यावे, ही आमची इच्छा आहे. मला सांगा, तुम्ही सुद्धा विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक होतात, तुम्हाला असं वाटत नाही की तृतीयपंथीसाठी स्वतंत्र आमदार असला पाहिजे? आमच्या समुदायाची एक डिमांड आहेच की, आमची एक मागणी आहे की आमचा MLC मध्ये एक प्रतिनिधी असावा. कारण राजकारणात त्याचाच आवाज ऐकला जातो जो समुदाय तिथं असेल, उपस्थित असेल. आमचे विषय कोणीतरी थोड्याशा काळासाठी मांडतो, पण ऐकणारा वर्ग किती, त्याच्यावर अंमलबजावणी किती. त्यामुळं आमची डिमांड, आमच्या समुदायाची डिमांड आहेच. त्यामध्ये अनेक उमेदवार आहेत जे इच्छुक पण आहेत आणि विचार करतात की आम्हाला MLC मिळावं, जेणेकरून समुदायाला निधी मिळेल, आमदार मिळेल, सभागृहात आवाज गाजवण्यासाठी एक प्रतिनिधी मिळेल. म्हणून आमची इच्छा आहे की आम्हाला विधान परिषदमध्ये सदस्यत्व मिळावं आणि आमचं प्रतिनिधी विधान परिषदेमध्ये जावं, ही आमची इच्छा आहे. त्याहून सोबतच कधी ना कधी पुढच्या इलेक्शनमध्ये, आता जसं स्थानिक संस्थांचे इलेक्शन्स येणार आहेत, तेव्हा जर सरकारने आम्हाला किंवा कुठल्या पक्षाने आम्हाला संधी दिली, चांगली प्रस्थापित पक्षांना म्हणते, तर आम्ही जिंकूनही येऊ शकतो, निवडूनही येऊ शकतो, एक नगरसेवकही होतील. इथूनही सुरुवात का होईना, सुरुवात तर होईल. म्हणजे असे तुम्ही भाजपाच्या पदाधिकारी, भाजपाच्या नेत्यांना विनंती आहे काही? हा, विनंतीच समजा आमच्या नेत्यांना. आता आम्हाला त्यांनी सन्माननीय बावनकुळे साहेबांनी हे पण डिक्लेअर केलं की आमच्या लोकांना 50 लोकांना विशेष कार्यकारी अधिकारी करणार. त्या पद्धतीने नगरसेवकही करतील, स्वीकृत सदस्य करतील, कदाचित उद्या चालून MLC करतील. आम्हाला अपेक्षा आहे आमच्या पार्टीकडनं. निश्चित आपण बघतोय, ह्या होत्या डॉक्टर सानवी जेठवानी यांची तृतीयपंथी कल्याण मंडळाच्या सहउपाध्यक्षपदी निवड झाली. ज्ञानेश्वर रोंडे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.